ट्रक आला हे म्हणजे हे तू बघितलेस? मी बघितलं, मी व्हिडिओ ट्विट केलेला आहे 20 जुलैला सकाळी 5:30 वाजता मी तो व्हिडिओ ट्विट केलाय. मी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर डीसीपीने आमच्या टीमला बोलवलं की अभिजित असा व्हिडिओ का ट्विट करतोय. हा तर एमसीडीचा ट्रक आहे. पोलिसांनी हे स्वतः कबूल केलेलं आहे. आणि काल परवा न्यूज लॉन्ड्रीची एक रिपोर्ट आलेली आहे. तो ट्रक पोलिसांनी 16 तारखेला पकडला होता हिट अँड रन केसमध्ये. हिट अँड रन मध्ये पकडलेला ट्रक हा मालखानात होता. तिथून तो जंतर मंतरला दगड भरून कसं काय आला. आणि फक्त ट्रक नाही आला, मी त्या ट्रक सोबत एका तुटलेल्या व्हॅनचाही व्हिडिओ ट्विट केलेला आहे. जे लोक मला व्हिडिओ ट्विटरवर फॉलो करतात त्यांना माहिती असेल. एक पूर्ण डॅमेज झालेली व्हॅन 20 तारखेला सकाळी 5 वाजता तिथं होती. आधीच एक भरलेला ट्रक, तुम्ही दगडांनी भरलेला ट्रक आणला, एकीकडे तुम्ही तुटलेली व्हॅन लावून दिली. मला तर वाटतं दिल्ली पोलिसांना ऑस्कर भेटला पाहिजे स्क्रिप्ट रायटिंगसाठी. हे सगळं यांनी ऑर्केस्ट्रेट करून केलेलं आहे सर. 1 महिन्यापासून आम्ही बसलेलो होतो, का दगडफेक नाही झाली, त्याच दिवशी दगडफेक का झाली. पण मला लागलं, मुलं घाबरली असतील, पळाली असतील, त्या रात्री तुम्ही तिथं थांबून राहिलात, ते काय होतं, ते तुमच्यामध्ये बळ कुठून आलं, ते तुम्ही कसं, ती रात्र कशी काढलीत? ती रात्र थोडी अवघड होती सर, कारण की झालं काय, बरीचशी मुलं माझ्यावर चिडलेली होती. कारण की मी मार्च केरला हाऊस जवळच थांबवला. जसं मला दिसलं की पोलिसांना ऑर्डर्स भेटलेले वरतून की इतकं मारा या मुलांना, इतकं मारा की हे उद्या परत रस्त्यावर उतरले नाही पाहिजे सरकारला प्रश्न विचारण्यासाठी. क्लिअर ऑर्डर होते. ज्या प्रकारे पोलीस लाठ्या चालवत होती, 12 वर्षाच्या मुलीचं माझ्यासमोर डोकं फोडण्यात आलेलं आहे. संदीप लांबा नावाचा एक ऑफिसर आहे, त्यांनी माझ्यासमोर एका 17 वर्षा मुलीचा गळा पकडलेला आहे. कुठून एवढं माज आलं यांना की लहान मुलींचे गळे पकडतायत. यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होते की मुलांना इतकं मारा की एक मेसेज चालला गेला पाहिजे सगळ्या तरुणांमध्ये की याच्यापुढे तुमची हिंमत नाही झाली पाहिजे की तुम्ही प्रोटेस्ट कराल. हा एक मेसेज देण्यासाठी या प्रकारे एवढ्या ब्रुटली मारण्यात आलं. आणि त्यामुळं मुलं अजून जास्त चिडलेली होती की आता आम्हाला संसदेत जायचं. आणि मी त्यांना म्हणलं जर असाच लाठीचार्ज सुरू झाला तर मी पुढे जाणार नाही, कारण की मला नाही पाहिजे अजून मुलींना मार पडेल. मला नाही पाहिजे की इथं कोणाच्या स्टुडंटचा एखादा जीव गेला पाहिजे. त्यामुळे मी थांबलो. आणि त्यामुळे माझ्यावर सगळे आंदोलनकारी खूप अपसेट होते. आणि मी त्यांना म्हणलो तुम्ही माझ्यावर अपसेट झालेले चालाल, पण मला नाही पाहिजे इथं कोणाचा जीव गेला पाहिजे आज. त्यामुळे मी थांबलो आणि खूप सगळे लोक नाराज होऊन निघून गेले. आणि त्यासोबत मीडिया होती, मीडियाही सगळे लोक निघून गेले. तर सगळेच लोक रात्री 8, 8:30 पर्यंत निघून गेले. रात्री 9:30ला मी असं वाटलं होतं की आता आंदोलन संपलं म्हणजे मी तिथंच येतोय. मी आता 8:30, 9ला मी केरला हाऊस जे आहे जंतर मंतरच्या मागं, तिथं मी फुटपाथ जो असतो त्याच्यावर बसलेलो, माझं डोकं पकडून की झालं यार, संपलं सगळं, आता काय. 1 महिना ही मूव्हमेंट आपण चालवली कशी तशी, पण आज ही मूव्हमेंट संपली. जे लोक आपल्याला सपोर्ट करत होते तेही नाराज होऊन चालले गेले. पण संसदेत तर जाऊ नव्हतो शकत मी. ज्या प्रकारे पोलीस लाठीचार्ज करत होती, पोलिसांना तर क्लिअर ऑर्डर होते मारून टाका कोणाला मारायचं असेल तर मला कुठं ना कुठं असं वाटलं की वी हॅव फेल्ड, आय हॅव फेल्ड. आणि त्यामुळं मी फुटपाथवर बसून थोडं डोळ्यात पाणी आलं माझ्या की एवढी सगळी मेहनत पाण्यात गेली. आणि पाण्यात पण गेली, पण झालं काय, मुलींनाही किती मारण्यात आलं. तर कुठं ना कुठं मला खूपच जास्त गिल्ट होतं. आणि मूव्हमेंट संपली अशात मी गृहीत धरून चालू की म्हणजे झालं संपलं. आणि फुटपाथवर बसून एक थोडं रडत होतो मी एकटाच. तेवढं ते माझ्या टीममधला मुलगा आला राम नावाचा. तर राम म्हणला भैया यहाँ क्यों बैठे हो. मी त्याला म्हणलं यार मुझे अभी कुछ समझ में नहीं आ रहा है क्या करूँ मैं, हो गया सब खत्म हो गया. मग तो म्हणला तो भैया घर चले जाओ ना, हो गया आपने 1 महीना लड़ लिया, आप 1 महीना बैठे रहे और क्या कर सकते हैं इन लोगों के सामने, ये लोग झुकेंगे नहीं, आपने देखा किस तरीके से लाठियाँ चलाई इन लोगों ने. तर मी त्याला म्हणलं यार मला नाही माहिती मी इथून गेलो पाहिजे का, आता माझं जायचं मन नाही करत इथून हलायचं. तर मी तिथं बसून राहिलो. मग राम म्हणला की चला आता घरी, खूप झालं आता की संपलं आहे सगळं आणि तुम्ही जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं केलं तुम्ही, याच्या पुढं काय करू शकता. म्हणलं नाही जाऊ तर नाही वाटत आहे. तर मी अर्धा 1 तास एकटाच तिथं रामसोबत बसून राहिलो. आणि नंतर लाईटही नव्हती, पोलिसांनी लाईटही कापून टाकली होती, त्यामुळे मी दिसतही नव्हतो कोणाला. तर मग नंतर असे काही लोक समोरून जात होते, त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी ओळखलं. मग ते म्हणले अरे अभिजित तिथं बसलेला आहे. मग ते एक एक करून अशी 20-25 मुली माझ्या आजूबाजूला बसले. आणि ते मला म्हणले की तू सांग करायचं काय, तू जर आज इथं बसशील तर आम्ही बसू. तर जे हजारो लोक आले होते, जे रागात निघून गेले, त्यातलेच काही लोक हळूहळू एक एक करून वापस आले. ते बसले माझ्यासमोर आणि ते म्हणले तू अजूनही बसलेलं, तू सांग आम्हाला करायचं काय, तू जर आज बसायला तयार असशील तर आम्ही बसू. तर मी म्हणलं मला नाही माहिती काय करायचं आहे, पण मला तरी असं वाटतंय की मी इथून उठणार नाही आहे. तुम्हाला आता मी फेल झालो आहे. मी त्यांना ऑनेस्टली अपोलोजाईज केलं, म्हणलं मला माफ करा, मी फेल झालो आहे.
पण त्या लोकांनी सर ते बसून राहिले आणि ते 25चे मग 200 झाले. मग ते 200 लोक मला म्हणले की तू फक्त एक आवाज दे, आम्ही 1 महिना बसलोय तुझ्यासोबत, आम्ही अजून 1 महिना बसायला तयार राहू. तर जिथं फुटपाथवर मी 20 जुलैच्या रात्री एकटा बसून रडत होतो आणि मला असं वाटलं सगळं संपलं, तेव्हा हेच 18-19 वर्षाचे तरुण होते जे म्हणले दादा तू फक्त सांग करायचं काय, तू जर इथं बसायला तयार असशील तर आम्ही बसू. आणि मग जेव्हा हे 25-30 लोक 150-200 लोक झाली तेव्हा मी म्हटलं आता जर पोलिसला मला इथून उठवायचं असेल तर मला अरेस्ट करावं लागेल, मी जंतर मंतर सोडणार नाही. आणि त्यानंतर एक चमत्कारच झाला, बॅरिकेड्सच्या बाहेरून नारेबाजी सुरू झाली मुलामुलींची, लोकांची, की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. आणि ते बॅरिकेड्स माझ्यापेक्षा मला वाटतं 300-400 मीटरवर दूर असतील ते. तर मला खूप हळूहळू आवाज येत होता. मग मला असं वाटलं लोक आहेत, लोक सोडून नाही गेली आपल्याला, लोक आहेत. कारण की मला असं वाटलं होतं मी फेल झालो म्हणून लोक सोडून गेलीत, पण ती लोक होती बॅरिकेडच्या बाहेर होती थांबलेली. आणि त्या लोकांना जसंच कळलं मी परत स्टेजकडे चाललोय आणि मी जंतर मंतर सोडत नाहीये, ती सगळी लोक आत आली. रात्री 10:30 10 मिनिटाच्या आत जंतर मंतर पूर्ण भरलं. लाईट नव्हती, पाऊस पडत होता, त्यांना माहिती नव्हतं अभिजित कुठे, पण त्यांना फक्त एवढं कळलं होतं की मी तिथंच थांबलेलो, मी जंतर मंतर सोडलं नाही. ती सगळी लोक आली आणि 10 मिनिटाच्या आत आमचं आंदोलन पूर्ण बदललं. आणि 20 जुलैला जे झालं तो एक चमत्कार होता. दॅट वॉज द बिगेस्ट टर्निंग पॉईंट इन दिस मूव्हमेंट. 21 जुलैला सकाळी मला असं वाटत होतं आता क्राऊड येईल की नाही. जेवढी क्राऊड मागच्या 1 महिन्यात आली तेवढी क्राऊड 21 जुलैला आली आणि पूर्ण जंतर मंतरपासून 1.5-2 किलोमीटरपर्यंत लोक होती. तर आय सल्यूट ईच अँड एव्हरी वन, जे मुलं मुली होत्या सगळ्या, जिथं माझी होप तुटली होती, जिथं मलाही वाटलं हे आंदोलन फेल झालंय, जिथं माझी होप सोडून दिलं होतं मी की झालं संपलं आता, ते 10-20 मुलं मुली माझ्या बाजूला येऊन बसल्या आणि म्हणले तू फक्त सांग बसायचं असेल तर आम्ही बसायला तयार आहे. त्यांनी ते आंदोलन तिथून रिवाईव्ह केलं. तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला ती होप मिळालेली आहे, तुमच्या पाठी जेनझी आहे, आणि तुम्ही मगाशी सरांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की प्रेशर ग्रुप म्हणून तुम्ही काम करणार आहात. पण एवढं मोठं काम करताना कोणत्याही संघटनेला एक संस्थात्मक रूप असल्याशिवाय ते शक्य नाही आहे. तर ते संस्थात्मक रूप काय असणार आहे कोकराझ जनता पार्टीचं? आम्ही तेच figure out करतोय, कोकराझ सर. जनता पार्टी आता ऑनलाईन तर खूप व्यापलेली आहे वगैरे, कारण कोणातरी नेतृत्व करावं लागेल, काहीतरी त्याचं संघटनात्मक स्वरूप असेल, ते कसं असेल? नाही सर, आम्ही तेच आता फिगर आउट करतोय. आम्ही एक आमची कोर कमिटी बनवणार आहे, आमचे स्पोक्सपर्सन्स तर आहेच, पण आम्ही आमची एक कोर टीम बनवणार आहे. आम्हाला जे मॅनेजमेंट प्रोटेस्ट मॅनेज करणे